राम राम मंडळी, मराठीत बोल चॅनल मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. आपण राजुरी या ठिकाणी आलेलो आहोत आणि आता 2च मिनिटांमध्ये या ठिकाणी पंकज दादा व त्यांचे तरुण सहकारी सर्व व स्मिताताई पंकज कनसे या उमेदवार या ठिकाणी येत आहेत आणि कार्यकर्त्यांचा उत्साह पहा आणि आपण त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करूयात. त्यांचं नाव घ्यायला वेळ नाही. एन्जॉय फक्त पाटील आणि 6 नंबर वाढतून ते लीड भेटलं. 15 ठरवलं 65 ठोकायची 65 ठोकलेली बस 65. जिल्हा परिषद तो एक जाकी है, ग्रामपंचायत अभी बाकी है. चालवलाय जिल्हा परिषद धन्यवाद आम्हाला यश मिळाल्याबद्दल धन्यवाद. मॅडम तुम्हाला एक अनुभव घेऊन सांगतो. पठार भागाचा असा विषय असतो, जर समजा एखादा उमेदवार दिला आणि पठार भागाने जर समजा त्यांनी विचार केला तर त्या पठार भागावरती धनुष्यबाण जर दिसला तर त्या धनुष्यबाणाला मतदान करण्याचं आमच्या पठार भागाचं लीड असतं. आणि म्हणून तुम्हाला या ठिकाणी आवर्जून सांगतो की खऱ्या अर्थानं या ठिकाणी मी अनुभव म्हणून सांगतो, पंकज दादाचं काम भरपूर आहे. पंकज दादाने आतापर्यंत या ठिकाणी तुम्हाला खोटं वाटत की ज्या टायमाला पाणी आमच्या पठारावर 50 रुपये लिटरनी पाणी काही टायमाला घ्यायची वेळ आली होती, परंतु पंकज शेट्टी त्या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी असं सांगा वाटतं, त्यांचा वाढदिवस होता, वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांनी त्या ठिकाणी पठार भागात भरपूर पाणी दिले आणि पाणी देत असताना त्या ठिकाणी तुम्हाला एक सांगू इच्छितो की दादांचं काम हे अगदी अमूल्य आहे. आणि मी या ठिकाणी तुम्हाला आवडून सांगतो की या ठिकाणी दादांचा जो विजय झालाय तो पठार भागावरून आणि सर्व आमचे या ठिकाणी आमचे मित्र आहेत, सुनील शेट्टी आहेत, सर्वांच्या वतीनं त्यांचा विजय या ठिकाणी आनंदात झालाय. आणि मी आनेगावचा विविध कार्यकारी सोसायटीचा चेअरमन आहे, म्हणजे माजी चेअरमन आहे, परंतु त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला सदा त्या ठिकाणी आम्हाला न्याय दिला. न्याय देत असताना शांताराम बापू आमचे दाते ते अतिशय मनभाऊ, ज्या टायमाला मिसळ खायला गेले तर त्यांना या ठिकाणी ती किती मिसळ आपण ताटामध्ये टाकतोय याचा काही हिसाब नसतो. त्यांनी जर आणली शेव किती डायरेक्ट त्यामध्ये ठेवतात, तुम्ही तेवढी खायची. आणि त्यांचा विषय असा महत्वाचा आहे, ताटात जर शिल्लक राहिलं तर माझ्या परत हॉटेलला यायचं नाही, हे असं त्यांचं वाक्य असतं. आणि त्याच्यानंतर आमच्या सहकारी ते सांगायचं ऐका ना, त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो ताई, तुम्ही अनेक वेळा मी तुमची मुलाखत पाहिलेली, परंतु त्या मुलाखतीमध्ये तुम्ही आमची अतिशय पठार भागावरली जी मुलाखत घेतली ती तुमची मुलाखत अतिशय त्या ठिकाणी सक्सेस झाली. आणि त्या सक्सेस मध्ये तुम्हाला एकच विनंती करतो की खऱ्या अर्थानं तुम्ही पठार भागावरती जो तुमचा जो हे असतो एक्झिट पोल हे तुम्ही आज या ठिकाणी सक्सेस केला आणि तो निर्णय तुम्ही या ठिकाणी परपट दिला, त्याच्याबद्दल सगळ्यात महत्वाचं पठार भागाने दाखवून दिलं की आम्ही कुणाच्या बोडी उजगणारी माणसं नाही. स्वाभिमानाची जनता आहे. पठार भागाला पाणी आलं त्यावेळेला पाणी दिलं. काही लोकांच्या शिक्षण संस्था आहे पण एकही गरीबाचा विद्यार्थी मोफत किंवा कमी फी मध्ये शिकवलेला नाही. त्यामुळे जनतेने हेच स्वीकारलं आणि जनतेने मतदान दिलं, निर्णायक ठरलं. आणि पंकज भाऊ कनसे हे विक्रमी मताधिक्याने जनतेच्या मनातून निवडून आले हे आम्ही पठार भागात म्हणून सांगू इच्छितो. मॅडम आता आज खऱ्या अर्थाने धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा विजय झालाय. जे आमचं ब्रीदवाक्य होतं ते आम्ही सिद्ध करून दाखवले. मोठमोठे गार केले, गंमत मध्ये चल, जाडू नको खुन्नस मध्ये. या ठिकाणी तरुण सहकारी सुद्धा एक मिनिट ऐका ना, तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगतो. ज्या टायमाला आम्ही त्यांच्या कॉलेजमध्ये पोरांची ऍडमिशन घ्यायला गेलो, त्यांच्या म्हणजे कोणाच्या? शेळके सरांच्या. ओपन बोलतो ना, ओपन बोलतो. शेळके सर म्हणजे काय मुख्यमंत्री नाही किंवा काय नाही. त्या टायमाला आम्ही शेळके सरांच्या कॉलेजमध्ये आम्ही त्या ठिकाणी ऍडमिशन घ्यायला गेलो होतो. त्यांनी मला वैयक्तिक सांगितलं, चेअरमन तुम्हाला काही अडचण नाही, तुमचं मी ऍडमिशन कमी करतो. कमी करत असताना त्या ठिकाणी त्यांनी एवढंच सांगितलं की जे असेल ते ऍडमिशन ते त्यांच्या संग, आम्हाला 1 रुपया सुद्धा त्यांनी कमी केलेला नाही. आणि ऐका, तुम्हाला वरून सांगतो, यांनी फक्त आहे ना आमच्या गरीबाच्या पोरांच्या शिक्षणाची लुटमार केलेली आहे. तुम्हाला माहिती म्हणून सांगतो मॅडम, तुम्ही वायर करून टाका.
ह्या शेळके सरांनी ना आखी लुटमार केलेली आहे. तुम्हाला एक माहिती म्हणून सांगतो. आणि म्हणून आज आमचा जे आहे ना विजय हा फक्त जनशक्तीचा आहे असं या ठिकाणी सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आणि बरेच तरुण सहकारी सुद्धा उत्साही आहेत, ग्रामस्थ उभे आहेत. त्यांचं म्हणणे असं आहे की जनशक्ती आहे ती विजयी झालेली आहे आणि धनशक्तीचा कुठेतरी पराभव झालेला आहे. हे या ठिकाणी आपल्याला सर्व तरुण सहकारी असतील, ग्रामस्थ असतील आपल्याला सांगत आहेत. आत्ताच या ठिकाणी उमेदवार आणि पंकजदादा उपस्थित होत आहेत. खूप मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी तरुण मंडळी या ठिकाणी आलेले आहेत. आपण अजून काही माणसांची बातचीत घेण्याचा प्रयत्न करूया.